जोड्या वर बनतात म्हणे, म्हणजे काम तर नीट वर पण होत नाही. जर समजा मी मेली तर तुम्ही काय करणार? मी पण मरणार. का बर? माणसाला जास्त आनंद झाला की अटॅक येऊन माणूस मरू शकते. लाईफ मध्ये जर आम्ही कोणाला सेट केलं असेल ना, तर ते फक्त आलाम आहे. 4चा 5चा 7चा रिपीट सेट. एवढ्या उशीर कुठे गेलता तुम्ही? केस कापायला गेलतो. वाटते की नाही तुझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान? मग टक्कल करायचं नव्हतं का? म्हणजे आताच पैदा झाल्यासारखं वाटलं असतं. लग्न झालेल्या व्यक्तीसोबत प्रेम करत असाल ना, तर त्या प्रेमाला कधीच प्रेम समजू नका. कारण त्या व्यक्ती घरच्या आयफोन शिवाय जास्त प्राधान्य कोणालाच देत नाहीत. आणि बाहेरचे अँड्रॉइड फक्त इमर्जन्सीसाठी ठेवलेले असतात. अहो, तुम्हाला माहितीये का, आज घरी पंडितजी आलते. ते म्हणलेत की नवरा बायको मध्ये चांगलं प्रेम असलं ना की घरात लक्ष्मी येते. आणि शेजारणीवर झालं तर? मग घरी अँब्युलन्स येते आणि तुम्हाला घेऊन जाते. जब तुम्हारे लाइक और व्यूज नहीं आते तो छोड़ क्यों नहीं देते इंस्टाग्राम? ओ भाई ओ मेरा कुछ नहीं पता मैं कब वायरल हो जाऊं. कधी कधी नवऱ्याशी भांडण्याचा एक फायदा होतो, तो रागात कोणतंच काम सांगत नाही. परदेशात हुशार बायकांना बोलतात शी इज व्हेरी टॅलेंटेड, आणि आपल्या इथे म्हणतात विकून खाईली बाई एकेकाला. मी काय म्हणते, एवढं वाईट वागता कशाला हो? दुसऱ्याने ठेवलेलं स्टेटस बी स्वतःला टॉमना मारल्यासारखं वाटतं. रे दुनिया. सगळे नवरे आपल्या बायकोला कधी सरप्राईज देतात तर कधी गिफ्ट देतात, आणि माझा नवरा कधी लेक्चर देतो तर कधी टोमणे देतो. हळदी कुंकू तर फक्त नावाला असतं. खरं तर माझी साडी तुझ्या साडीपेक्षा भारीच आहे, हाच दाखवायचा कार्यक्रम असतो. जेवढं मला ज्येष्ठ ऐकवतात ना, त्यापेक्षा दुप्पट तिप्पट 1000 पटीने मी नवऱ्याला ऐकून मोकळी होते. हे माझ्याकडे काहीच नाही ठेवत, सगळे त्याला देऊन टाकतात. नवरा माझ्या कधीच नादी लागत नाही, कारण की मी त्याला दिवसात तारे दाखवलेत. फटकर जीभ, तापट स्वभाव, तिखट बोलणं आणि